नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे? सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे? या सर्वांचा परिणाम आता भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि इथून पुढे सोयाबीनचं भविष्य कसं आहे, या भविष्याचा विचार केला तर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, चला बघूया। आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा मागच्या 2-3 दिवसात सुधारलाय आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सुधारून आपल्याला $11.70 प्रति बुशेल पर्यंत येताना दिसत आहे। जाणकारांच्या मते मे महिन्यात जागतिक सोयाबीन भावात सुधारणा होऊन सोयाबीनचा बाजारभाव हा $12.5 प्रति बुशेल पर्यंत जाऊ शकतो। आता यामुळे काय होणार? देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार। दुसरीकडे मे महिन्यात देशामध्ये सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार आहे, यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे सोयाबीनचा भाव हा मे महिन्यामध्ये आपल्याला 4800 पार जाताना दिसणार आहे। पण एक लक्षात घ्या, मे महिन्यात सोयाबीनचा भाव 4800 म्हणजे काय जून महिन्यात 5000 होणार नाही, कारण जून महिन्यामध्ये पेरणी असते, त्यावेळी पैशाची आवश्यकता असते, म्हणून आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करतो, म्हणून भाव घसरत असतो। म्हणून सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ म्हणजे मे महिना आणि मे महिन्यात योग्य बाजारभावाचा विचार केला तर 4600च्या वर भाव मिळाला की इथं 50% सोयाबीन विक्री करा आणि 4800च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। कारण जून महिन्यात पेरणीमुळे सोयाबीनचा भाव प्रचंड वाढण्याची शक्यता काही दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती।
आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।